हाय एव्हरीबडी, वेलकम बॅक. लोकस अँड स्ट्रेट लाईन. लोकसचे काही पॉईंट आपण बघितले. इक्वेशन ऑफ लोकस, पॉईंट ऑन द पॉईंट ऑन द लोकस. स्ट्रेट लाईनमध्ये मग आपण काही गोष्टी बघतोय आणि त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन हा नेमकं काय करतो. त्याच्यापूर्वी आपण शिफ्ट ऑफ ओरिजिन वगैरे बघितलेलं आहे. स्ट्रेट लाईनचा अर्थ काय? STRAIGHT, स्ट्रेट लाईन. मराठीमध्ये सगळे सगळे सरळ 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 होणार, सरळ रेषा. सगळे 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 काय होणार? सरळ रेषा. सरळ रेषा म्हणजे काय मग? स्ट्रेट लाईन. दोन्हीकडे ॲरो केला की लाईन झाली. अदरवाईज खंड वाढला तर त्याला सेगमेंट असं म्हणतो. मग ही जी काय आहे ही कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये सगळ्यात सिम्पलेस्ट लोकस कुठला असेल? सिम्पलेस्ट लोकस इन अ प्लेन कोण आहे? लाईन आहे. बरोबर आहे. समजते का? शेवटी याचा स्लोप जो असतो तो कॉन्स्टंट असतो. बरोबर आहे. जॉईनिंग द एनी टू पॉइंट्स. आता हा जो लोकस आहे, सिम्पलेस्ट लोकस प्लेन मधला, दॅट इज अ स्ट्रेट लाईन. ओके. आता हा स्ट्रेट लाईन कसा रिप्रेझेंट करायचा आहे? स्ट्रेट लाईन कसा लागतो आपल्याला? स्ट्रेट लाईन म्हणजे नेमकं काय आहे? आता स्ट्रेट लाईन तुम्हाला माहिती आहे, AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0, AX प्लस B इक्वल टू 0. लिनियर इक्वेशन म्हणजे हे लाईनचे इक्वेशन आहे. ही लाईनच आहे. हे लिनियरचे लाईनचे इक्वेशन्स आहेत. तुम्ही बघितला तर याच्यामध्ये हे काय डिग्री 1चे आहेत. म्हणजे याला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग याचे स्लोप पण मिळतात आपल्याला. त्या लाईनचे काय मिळतात? स्लोप मिळतात. आता ही जर लाईन बघितली तर पॅरलल टू वाय ऍक्सिस असते. पॅरलल टू वाय ऍक्सिस. ही जर बघितली तर कोणत्याही 2 ते किंवा 3 वेगवेगळ्या क्वाड्रंट मधून जाणारी ही लाईन असते. मग आता नेमकं मग लाईनच्या संदर्भात बघायचं काय आपण? बरोबर आहे. सगळ्यात महत्वाची स्ट्रेट लाईन म्हणजे काय? द सिम्पलेस्ट लोकस इन अ प्लेन अँड स्लोप ऑफ ए सेगमेंट. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्लोप ऑफ ए सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन लोकस. म्हणजे कुठला लाईन आहे ती? आता लाईन इज अ कॉन्स्टंट असं असेल ती एक लाईन असते. बरोबर आहे. आता लाईन म्हटलं, समजा मी इथं हा कोऑर्डिनेट जॉमेट्री मधले कोऑर्डिनेट प्लेन घेतला आणि सपोज मी असे एक लाईन ड्रॉ केली. ही जी मी लाईन ड्रॉ केली आहे ती जी लाईन आहे, बरोबर, तर या लाईनचे इंटरसेप्ट असतात. मग पहिली गोष्ट आपण बनवणार आहोत इंटरसेप्ट ऑफ ए लाईन. मराठी मीडियमवाले कोण असतील तर त्यांना आंतरछेद. आता आंतरछेद म्हणजे हा असतो आणि हा असतो. बरोबर आहे. समजा इथं A0 असेल आणि इथं 0B असेल. बरोबर आहे. तर A0 0B, तर याची व्हॅल्यू काय? A. याची व्हॅल्यू काय? B असते. एक्स कोऑर्डिनेट इथे येणार ना. Y तिथे 0 आहे. इथं एक्स कोऑर्डिनेट 0 आणि Y कोण आहे? B आहे. म्हणून काय झाला? हा B झाला. म्हणजे इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे? If the line L intercepts y-axis at the point 0B, then the intercept will be B, y-intercept B, and if line intersects, बरोबर, if the line intersects the x-axis at point A0, आता ह्या B0B आहे, A0, बरोबर आहे का? Then A is called a x-intercept. हा x-intercept आहे and B is a y-intercept. इंटरसेप्ट लक्षात आला. आणि मग अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं आहे, आता इंटरसेप्ट बघत असताना आपण
ती लाईन कुठे इंटरसेक्ट करते एक्स ऍक्सिसला, आणि त्या एक्स ऍक्सिसवर असणारा जो पॉइंट आहे दॅट पॉइंट इज नोन एज एक्स इंटरसेप्ट, आणि वाय ला जिथं ती इंटरसेक्ट करते तिचा जो पॉइंट आहे दॅट इज वाय इंटरसेप्ट. आता आपल्याला काही रिमार्क्स बघायचे आहेत. याचे रिमार्क काय, अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, पॅरलल टू एक्स ऍक्सिस असेल तर हॅज नो एक्स इंटरसेप्ट ना, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हणजे काय, इथं कुठेतरी येणार, मग तिचा इंटरसेप्ट कोण असतो, वाय असतो ना, तिचा एक्स इंटरसेप्ट असू शकत नाही. अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस हॅज नो एक्स इंटरसेप्ट and a line parallel to y axis has no y intercept, has no y intercept. Is that clear? Okay. आता 106 टेक्स्टबुक मध्ये पेज जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला होता, कॅन इंटरसेप्ट ऑफ ए लाईन बी झिरो, कॅन इंटरसेप्ट ऑफ लाईन बी झिरो असं विचारलं. आणि सेकंड आहे, कॅन इंटरसेप्ट ऑफ ए लाईन बी द निगेटिव्ह. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, इंटरसेप्ट झिरो असू शकतो की नाही. हा, इंटरसेप्ट नाहीचा याचा अर्थ काय, तर बरोबर आहे ना, द इंटरसेप्ट ऑफ ए लाईन जर का तो एक्झिस्ट होत असेल, इंटरसेप्ट ऑफ ए लाईन इफ इट एक्झिस्ट, इफ ते एक्झिस्ट किंवा एक्झिस्ट म्हणतो, एकतर ते आर रियल नंबर्स असतात. रियल नंबर म्हणजे काय आला, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. बघा, रियल नंबर्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो काही असू शकतं. इंटरसेप्ट ऑफ ए लाईन जे काय आहे बरोबर आहे, तर एक तर ती काय असणार आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो असू शकते. समजलं आहे, इंटरसेप्ट ऑफ ए लाईन. आता inclination of a line. Say OA आहे आणि हा इन्क्लाइन व्हायला लागलाय, विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, बरोबर, इन अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन, इन अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन. म्हणजे काय, द स्मॉलेस्ट अँगल मेड बाय अ लाईन विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस measured in a anti-clockwise sense is called the inclination of a line. काय म्हणतो आपण त्याला, inclination of line. inclination say theta here. लक्षात आलं का, इथं थीटा असेल तर सगळ्यात महत्वाचं काय, हा थीटा आहे लाइज इन बिटवीन, काय असतो, 0 डिग्री टू 180 डिग्री, म्हणजे 0 टू पाय, काय असतो, 0 टू पाय, स्ट्रेट लाईन ना, लाईन. म्हणजे इन्क्लिनेशन काय असतं, इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन इज नथिंग बट काय, द स्मॉलेस्ट अँगल मेड बाय लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस in anti-clockwise, measured in anti-clockwise sense, is called as inclination of a line, which is denoted by theta, and this theta lies in between 0 degree to 180 degree. आता सगळ्यात महत्वाचं काय, आता inclination of x axis काय असणार आहे, परत रिमार्क्स बघा. आता inclination कोणाचं कसं असणार आहे, the inclination of the x axis and that of line parallel to x axis काय असणार आहे, inclination of x axis किंवा पॅरलल असणार आहे, एक्स ऍक्सिसला सगळ्या पॅरलल असणाऱ्यांचं इन्क्लिनेशन काय, एक तर पॅरलल किंवा हे इथंच आहे, इथंच आहे, इन्क्लिनेशन काही झालं नाही, एक्स ऍक्सिसचं इन्क्लिनेशन काय, डेफिनेटली 0, इथंच आहे, तो थोडा देखील वरती येत नाही आहे, म्हणजे इन्क्लिनेशन ऑफ एक्स ऍक्सिस और पॅरलल टू एक्स ऍक्सिस असणाऱ्या सगळ्या लाईनचं इन्क्लिनेशन आहे 0 डिग्री असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर द इन्क्लिनेशन ऑफ वाय ऍक्सिस अँड दॅट ऑफ लाईन पॅरलल टू द वाय, म्हणजे परत इथं इन्क्लिनेशन आहे ते कोणासाठी आहे,
inclination of y axis and that of parallel to y axis is 90 degree ना बघा ना, y axis सरळ सरळ काय आहे तो इथून इथं आहे म्हणजे तो 90 झाला किंवा त्याला कुठल्याही पॅरलल लाईन्स काढा which is perpendicular to x axis that means 90 degree. Is that clear? आता आपल्याला बघायचं स्लोप ऑफ ए लाईन. काय बघायचं? स्लोप ऑफ ए लाईन. पुन्हा रिपीट करतो. स्ट्रेट लाईन which is a simplest locus on a plane and the slope of that given any 2 points on that line or locus is a constant. बरोबर आहे. लिनियर इक्वेशन ने आपल्याला दाखवता येतं. क्वाड्रॅटिक मध्ये 2 पेअर येतात क्वाड्रॅटिक इक्वेशन्स किंवा होमोजिनियस इक्वेशन सेकंड डिग्रीचे, त्याचे पण ते 12वीला आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणून बघायचं. स्ट्रेट लाईन असतात पण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आर ऑल्सो इन्क्लुडेड इन. मग अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रेट लाईन बघतोय. आता स्ट्रेट लाईन मध्ये आपण पहिलं इंटरसेक्ट म्हणजे इफ अ लाईन इंटरसेक्ट्स ॲट एक्स एक्सिस, ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतोय दॅट पॉइंट इज इंटरसेप्ट एक्स इंटरसेप्ट and intersecting at y axis that point is known as the y intercept. त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं इन्क्लिनेशन हे एकतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा 0 असू शकतं. लक्षात आलं. आता त्यानंतर बघितलं आपण इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन. इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन इज नथिंग बट इन्क्लिनेशन म्हणजे काय? a line which makes an angle किंवा which made an angle. कसा angle? with the positive direction of x axis and कुठल्या सेन्सनी अँटी क्लॉकवाइज डिरेक्शनने and which is measured by anti-clockwise direction, that is known as the inclination of that line. आता inclination of that line म्हणून सांगितलं lies in between 0 to pi or 0 to 180 degree. रिमार्क मध्ये काय आहे? एक्स ऍक्सिसचं मग इन्क्लिनेशन काय? 0 असणार आहे, तो तिथंच आहे. आणि तिला पॅरलल असणाऱ्या सगळ्याच लाईन ज्या असतात त्यांचं पण इन्क्लिनेशन काय आहे? 0 आहे. आणि वाय ऍक्सिसचं मात्र काय आहे? 90 आहे. बिकॉज हा असा जाऊन परत इथं येतो, याचा अर्थ काय? 90 डिग्री. बरोबर आहे. अशा सगळ्याच पॅरलल लाईन्स वायला असणाऱ्या, वाय ऍक्सिसला असणाऱ्या सगळ्याच पॅरलल लाईनचे इन्क्लिनेशन पण काय असेल? 90 डिग्री असणार. आता स्लोप ऑफ ए लाईन बघायचं आहे आपल्याला. स्लोप म्हणजे काय? स्लोप म्हणजे काय? हा असा उभा राहिला स्लोप आहे ना, परत इथपर्यंत आला, हा स्लोप नाही होत म्हणजे 90 डिग्री नाही. म्हणजे काय? इफ द इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन, इफ द इन्क्लिनेशन ऑफ द लाईन काय असतं आपण आता म्हटलंय इज थीटा अँड थीटा इज नॉट इक्वल टू पाय बाय 2. बरं का, तो पाय बाय 2 नसला पाहिजे. काय इन्क्लिनेशन म्हणजे स्लोप नाही आहे थीटा. then tan theta is defined as slope of that given line. Slope of that given line मग is defined as a slope, त्यालाच आपण ग्रेडियंट म्हणतो. स्लोप और ग्रेडियंट ऑफ ए लाइन. स्लोप और ग्रेडियंट ऑफ ए लाइन. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ऍक्च्युली. आणि स्लोपचा यूज बऱ्याच ठिकाणी होतो. वेगवेगळ्या लाईनचे इक्वेशन फॉर्म करण्यासाठी स्लोपचा फायदा होतो. आणि हा जो ग्रेडियंट आहे तो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह शिकलाय तुम्ही. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जी आहे कुठल्याही कर्वची, यू टेक एनी कर्व, देन द फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटला, then 2x plus 2y, y with respect to x, dy by dx is equal to, हा a कॉन्स्टंट आहे 0 झाला म्हणजे काय झाला? 2y dy by dx is equal to minus 2x. 2 get cancel, minus x upon y is equal to dy by dx. This is nothing but the slope of the given standard circle with radius a, है ना, which has its center at origin. स्टँडर्ड सर्कल म्हणजे सेंटर ओरिजिन असणार आहे आणि त्याचा एरिया कोण आहे? सॉरी, त्याचा रेडियस किती आहे? ए आहे. अशा इक्वेशनचा स्लोप काय इथं बघा. आणि हा स्लोप घेऊन त्याचा टँजंटचं इक्वेशन वगैरे फॉर्म करता येतं. म्हणजे काय? आपल्याला
तिथं जी काढलेली कर्व आहे त्याला असणारा जो स्लोप आहे त्या पॉईंटला, तो कुठला पण पॉईंट दिला जाईल त्या ठिकाणचा त्याचा स्लोप आपल्याला मिळेल. आणि फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट अगेन ग्रेडियंट ऑफ स्लोप ऑफ दॅट गिवन line or curve. Slope of a line is usually denoted by m. Slope of a line usually denoted by m. m means slope. लक्षात ठेवायचं इथून पुढे, बरोबर आहे. म्हणून काय झालं, therefore m is equal to आता आपण सांगितल्याप्रमाणे बस m is equal to tan theta झाला, बरोबर आहे. आता स्लोपचे वेगवेगळे प्रकार बघा. आता स्लोप कुठं कुठं असतात. समजा लाईन आहे आणि या लाईनवरचे दोन पॉइंट्स माहिती आहेत तुम्हाला, त्याच्या थीटा बद्दल काहीच माहित नाही. सपोज a x1 y1 and b x2 y2, then slope is equal to y2 minus y1 upon x2 minus x1, y2 minus y1 upon x2 minus x1. This is nothing but the slope. We can find out the slope here. M is equal to slope is equal to y2 minus y1 upon x2 minus x1 when we know the 2 points on that given line. असं असेल तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी लाईन, तुम्हाला लाईनचं इक्वेशन माहित असेल, एखाद्या लाईनचं इक्वेशन माहित असेल, ax plus by plus c equal to 0, then slope is equal to minus coefficient of x upon coefficient of y, which is equal to minus a by b here. ठीक आहे. त्याच्यानंतर हा झाला टॅन थीटाचा दोन पॉइंट असतील तर आणि एखादं लाईन असेल तर या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे हे तीन काय आहेत स्लोप आपल्याला काढता येतात. दोन पॉईंट्स माहीत असताना, एक थीटा इन्क्लिनेशन माहीत असताना आणि इक्वेशन ऑफ लाईन माहीत असताना. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं बघा, the slope of y axis not defined, बरोबर आहे. काही रिमार्क लिहितो मी इथं. the slope of y axis not defined. Second, the slope of a line parallel to the slope of a line parallel to y axis असेल, is also not defined. नंबर थर्ड आता काय, द स्लोप ऑफ दी एक्स एक्सिस असाच आहे. एक्स एक्सिस म्हणजे काय, झिरो झाला, tan 0 0 असतं ना. स्लोप ऑफ एक्स एक्सिस slope of x axis is 0. Fourth one, the slope of a line parallel to x axis. Parallel x axis ला कुठलेही parallel line असू दे is also again 0. बरोबर. And fifth one, two lines are parallel if and only if they have the same slope. If and only if they have the same slope. लक्षात ठेवा, एका लाईनचा स्लोप m1 आहे आणि एका लाईनचा स्लोप m2 आहे. then m1 is equal to m2 means the lines are parallel, and second one m1 m2 is equal to -1, then that lines are perpendicular to each other. त्याच्यावरचा एक आपण थेरम मग बघूयात. सॉरी,
perpendicular lines. When will be the two lines are perpendicular to each other? If two lines are said to be perpendicular, if they intersect at a right angle. If they intersect at a right angle, then we can say these both line L1 and L2 are perpendicular to each other. बरोबर आहे. A horizontal line and a vertical line are perpendicular to each other. केव्हा आता बघा एक थेरम त्यांनी दिलाय. थेरम काय? नॉन वर्टिकल लाइन्स हॅव्हिंग स्लोप. आता समजा नॉन वर्टिकल लाइन्स हॅव्हिंग स्लोप M1 and M2. नॉन वर्टिकल lines having slope M1 and M2 are perpendicular to each other if and only if M1 M2 is equal to -1. मैं आता just लिहिला होता M1 is equal to M2 means both lines are parallel, right? The slopes are equal and the product is equal to -1. Then that two lines are काय म्हणतो आपण त्याला perpendicular to each other. तर प्रूफ बघा सरळ सरळ काय दिलाय M1 and M2 मध्ये टू स्लोप्स असं दिलाय. आता इन्क्लिनेशन आपण कन्सिडर करूया. लेट अल्फा and beta be the inclinations of two lines. बरोबर. आता inclinations of two lines झाला. having slope दिला having slopes M1 and M2 respectively. Okay, therefore lines are non-vertical and lines are non-vertical means alpha is not equal to pi by 2 and beta is also not equal to pi by 2. हे दोघे पण वर्टिकल नाही आहेत म्हणजे त्याचा स्लोप काढताच येत नाही असे नाही आहेत. ओके, स्लोप्स काढता येतात. therefore tan alpha is equal to काय येणार मग M1 and tan beta is equal to M2. आता सगळ्यात महत्त्वाचं इथं काय tan alpha M1 and tan beta. फ्रॉम द फिगर वी हॅव. तर फ्रॉम द फिगर कुठली फिगर काढायला पाहिजे ना आपल्याला कुठले पण. तर फिगर कुठल्या ह्या कशा फिगर काढणार असे नॉन वर्टिकल हो हे असं काढायला पाहिजे. बरोबर आहे ना. इथं घ्या कुठेही घ्या. बरोबर आहे. हा बीटा आहे हा अल्फा आहे. बीटा आणि हा अल्फा आहे. मग काय होईल अल्फा माइनस बीटा हा कोण आहे हा हा 90 आहे ना हा अल्फा आहे. सम ऑफ इंटेरियर एंगल्स म्हणजे बीटा प्लस 90 डिग्री इज इक्वल टू अल्फा. मग काय होणार इथं अल्फा माइनस बीटा इज इक्वल टू 90. अल्फा माइनस बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. बघा ना हा एक्सटेरियर एंगल इज सम ऑफ दी रिमोट इंटेरियर एंगल्स आहेत ना इथं. सम रिमोट इंटेरियर एंगलच्या ॲडिशन इतका असतो. बरोबर आहे. 180 डिग्री असतो ना हा आणि हा पण हे दोघांचं मिळून आणि हा मिळून 180 आहे म्हणजे हा प्लस हा इज इक्वल टू हे दोघं म्हणजे अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे. अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 90 किंवा काय होणार अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू -90 डिग्री. बीटा मायनस अल्फा और अल्फा मायनस बीटा मग एकतर ते प्लस मायनस 90 येणार. बरोबर आहे. प्लस मायनस 90 होणार. आता प्लस मायनस 90 झालाय. मग आता कॉस न जर हे केला कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा कोसाइन एंगल्स कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू कॉस 90. कॉस 90 काय असतो 0 म्हणजे कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 0. कॉस अल्फा मायनस बीटा म्हणजे काय होतं कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी इज इक्वल टू 0. कॉस अल्फा कॉस बीटा
प्लस साइन अल्फा साइन बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आता साइन अल्फा साइन बीटा इज इक्वल टू मायनस कॉस अल्फा इंटू कॉस बीटा. ओके, आता काय होणार इथं टॅन अल्फा इंटू टॅन बीटा म्हणजे कॉस अल्फा इकडे आला, कॉस बीटा इकडे आला, साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा इंटू साइन बीटा अपॉन कॉस बीटा हा कसा इज इक्वल टू मायनस 1 राहील. म्हणजे हा काय झाला टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू -1. बट टॅन अल्फा इज इक्वल टू m1, टॅन बीटा इज इक्वल टू m2. m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. ह्या थेरम आहे, प्रूव्ह करायचा आहे. लक्षात आलं म्हणजे काय, इथं अशा कोणत्याही लाईन्स घ्या तुम्ही, कुठल्याही 2 लाईन्स घेतला तरी चालतं. इथं अल्फा बीटा घेतला काय आणि दुसऱ्या याच्यामध्ये हा बीटा आणि हा अल्फा घेतला तरी चालतं. काही कुठलाही घेऊ शकता. म्हणजे एकामध्ये प्लस एकामध्ये मायनस, म्हणजे हा इथं ना प्लस मायनस घेतला म्हणजे एक इथं बीटा असेल तर मग तो अल्फा प्लस 90 इज इक्वल टू मग बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू 9. मग त्याच्यापेक्षा हा काय केला प्लस मायनस 90 डिग्री असं घेतला आपण. प्लस मायनस 90 डिग्री घेतल्यानंतर आपल्याला हा कॉस अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 90 डिग्री येतो. कॉस 90 0, कॉस ए मायनस बीच्या फॉर्मनुसार हा कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी येतो. त्या पद्धतीने कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा इज इक्वल टू 0 घेतला. साइन अल्फा साइन बीटा इज इक्वल टू मायनस कॉस अल्फा कॉस बीटा. हा कधी थेरम विचारला नाही जात, पण तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की कसं येतं. हे अशी चिकित्सक वृत्ती असली पाहिजे की आपल्याला हे माहीत झालं पाहिजे की कशा पद्धतीने येतंय. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो तुम्हाला acute angle between the two lines, any two lines, acute angle between any two lines. आता जसा आपण घेतला होता इथं तसंच इथे घ्यायचा. कुठल्याही 2 इंटरसेक्ट करणाऱ्या लाईन्स घ्या, कुठल्याही 2 इंटरसेक्ट करणाऱ्या लाईन्स घ्यायचं. बरोबर, हा थीटा घेतला, बरोबर आहे, इथं अल्फा घेतला, इथं बीटा घेतला. तसंच इथं सुद्धा अल्फा बीटा आणि हा थीटा एक्स वाय मध्ये हा असंच येतो. बरोबर, मग हा नुसता इथं थीटा न घेता आपण मी काय म्हणतो इथं लाईन आणि इथं पण जर घेतला तुम्ही तरी काय फरक पडत नाही. म्हणजे हा थीटा असू दे काही पण असू दे. आता थेरम काय आहे बघा, थेरम काय असतो तर इफ थीटा इज द acute angle between the vertical non-vertical lines, acute angle between the non-vertical lines having slopes m1 and m2, then tan theta is equal to आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा, tan theta is equal to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 m2. आता इथं काय करायचं बघा, let the inclination of line with slopes m1 be alpha and with the inclination of the line with slope m2 be beta. आता या लाईनचा इन्क्लिनेशन इथं स्लोप m1 आहे, याचा स्लोप m2 आहे, ही लाईन l1 आहे, ही लाईन l2 आहे. लेट काय म्हणला, लेट द इन्क्लिनेशन of the line with slope m1 is alpha and the inclination of line with slope m2 is beta. बरोबर आहे. therefore काय होणार इथं अल्फा म्हणजे हे नॉन वर्टिकल लाईन्स आहे, अल्फा इज नॉट इक्वल टू π/2 वरती दिलाय and beta is also not equal to π/2 असा दिला असेल तर tan अल्फा इज इक्वल टू हे ठरलेलं आहे and tan बीटा इज इक्वल टू m2 दिलेला आहे. Let the line with the slope m1 intersect at x-axis, बरोबर आहे, intersect at x-axis and at B let the lines intersect each other at C. इथं C आहे, बरोबर आहे, A आणि इथं B. आता सांगतो, फर्स्ट लाईन inclined with an angle of alpha, म्हणजे inclination is alpha and the line L2
with the inclination beta. Therefore, here tan alpha is equal to m1 and tan beta is equal to m2, and which both intersect at C, which makes an angle theta. Both makes an angle theta here. हा C आहे, हा A आहे, B आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं हे मिळतं. फ्रॉम द फिगर वी हॅव, आता फिगर वरून काय सांगणार पुन्हा, अल्फा प्लस थीटा इज इक्वल टू बीटा. अल्फा प्लस थीटा इज इक्वल टू बीटा. अल्फा प्लस थीटा इज इक्वल टू बीटा. इज दॅट क्लिअर? मग आता अल्फा प्लस थीटा इज इक्वल टू बीटा, और हा कोण आहे, थीटा मायनस पाय येणार किंवा हा कोण येणार, थीटा प्लस समथिंग इज इक्वल टू पाय ना. मग पाय मायनस थीटा येणार इथे, पाय मायनस थीटा येणार. बरोबर आहे ना? म्हणजेच अल्फा प्लस पाय मायनस थीटा इज इक्वल टू बीटा. मीन्स बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू पाय मायनस थीटा. बरोबर आहे का? अल्फा मायनस बीटा, पाय मायनस, therefore theta is equal to pi minus बीटा मायनस अल्फा. पाय मायनस बीटा मायनस अल्फा. सी इथंच बघा ना, बीटा मायनस अल्फा इकडे घ्या, पाय तिथंच ठेवला तर हा पाय पण इकडे नाही घ्यायचा, थीटा घ्यायचा, म्हणजे तिकडे थीटा प्लस होईल. म्हणजे हा थीटा इकडे गेला तर हा बीटा इकडे येतो, म्हणजे अल्फा मायनस बीटा होतो. पाय प्लस अल्फा मायनस बीटा होतो. मग पाय प्लस अल्फा मायनस बीटा ऐवजी काय करायचं, पाय मायनस बीटा मायनस अल्फा करायचा. बरोबर आहे? म्हणजे काय आला आता इथं, थीटा इज इक्वल टू हा काय होतो, बीटा मायनस अल्फा. थीटा इज इक्वल टू बीटा मायनस अल्फा. आता इथे काय करूया, थीटा इज इक्वल टू बीटा मायनस अल्फा आहे ना, तर टॅन नी मल्टिप्लाय, टॅन थीटा टेकिंग टॅन बीटा मायनस अल्फा. हियर इज टॅन थीटा इज इक्वल टू टॅन बीटा मायनस टॅन अल्फा अपॉन 1 मायनस टॅन बीटा टॅन अल्फा. फॉर्म्युला फॉर टॅन ए मायनस बी, टॅन ए टॅन बी, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी, 1 प्लस टॅन ए टॅन बी. Tan beta is nothing but m2 minus, what will happen to this, minus m1 upon 1 plus m1 m2 किंवा m2 m1. मॉड्युलस असल्यामुळे आपण काय करू शकतो, m1 minus m2 upon 1 plus m1 m2. otherwise you can change this as here, tan of theta is equal to mod of tan beta minus alpha, or tan theta is equal to tan alpha minus beta. We can say like this. मायनस कॉमन काढलं तर मायनस टॅन हा मॉड्युलस म्हणून निघून जातो. तर अल्फा मायनस बीटा इथे घेतला तर काय होणार, हा अल्फा मायनस बीटा आहे, टॅन अल्फा मायनस टॅन बीटा. ओके, पुन्हा मी सॉल्व दुसरं करून देतो, m1 m2 प्लस m1 m2, m1 minus m2 upon 1 plus m1 m2. this is your final tan theta, which is nothing but the acute angle between the two lines, acute angle between the two lines. ओके, मग आता याच्यावरून लक्षात काय येतं की m1 m2 is equal to -1, then the lines are perpendicular to each other, that means theta is equal to 90 degree or pi by 2. and if m1 is equal to m2, then सगळ्यात महत्त्वाचं ते लक्षात ठेवायचं, m1 is equal to m2, then the two lines are parallel to each other. ओके, या दोन गोष्टी आपण शिकलो सगळ्यात महत्त्वाच्या, की ॲक्यूट अँगल आणि स्लोप्स जर इक्वल असतील तर ते पॅरलल असतात, आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप इज इक्वल टू -1 असेल तर त्या लाईन्स परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. ठीक आहे, याच्यावरती एक्सरसाइज 5.2 आहे. एक्सरसाइज 5.2, फाइंड द स्लोप ऑफ ईच ऑफ द लाइन विच पासिंग थ्रू द फॉलोइंग पॉइंट्स. फाइंड द स्लोप ऑफ ईच ऑफ द लाइन विच पासिस थ्रू द फॉलोइंग पॉइंट्स. आपल्याला माहिती आहे 2 पॉइंट्स असतील. इफ यू नो द 2 पॉइंट्स, तुम्हाला सांगितलं काय तो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू m. हा स्लोप आहे. बघा आपल्याला पहिल्यांदा कोणता दिला, a2 मायनस 2 मायनस 1, b4 3, b4 3. आता here a corresponds to x1 नाही, a x1 y1 corresponds to a 2 minus 1 and b x2 y2 corresponds to
b4 3. Okay, slope of line AB is equal to y2 minus y1 upon x2 minus x1, which is equal to y2 minus y1 means y2 3 minus in bracket minus 1 y1 upon x2 4 minus 2 3 plus 1 upon 2 4 by 2 is equal to 2. Slope of line AB is equal to 2. Slope of line AB is equal to 2. Slope of line AB is equal to 2. Is that clear? Next time minus 2 3. Minus 2 3 and B 5 7. Similarly you can write down like this here. म्हणजे आता काय येणार आहे y2 7 minus 3 upon 5 plus 2 4 by 7. This will be your answer. And third one दिलाय तुम्ही सिस्टमॅटिक लिहायचं. मी तुम्हाला हे हिंट मधून डायरेक्ट सांगतोय. ए आता इथे EF दिलाय, सॉरी E दिलाय 2 3, F दिलाय 2 minus 1. आता हा काय होणार आहे इथे कंपल्सरी नॉट डिफाईन होणार कारण x सेम आहे ना, म्हणजे तो y ला म्हणजे x ला काय परपेंडिक्युलर. बघूयात आपण y2 minus y1 minus 1 minus 3 upon 2 minus 2 म्हणजे इथे 0 येतो खाली minus 1 which is not defined actually. आणि फोर्थ वन आहे 1 minus 1 0. फोर्थ आहे म्हणजे कसं आहे बघा 1 2 3 4 1 2 3 4. जर आपण बघायचं झाला इथं 2 3 2 आणि 3 इथं आला आणि 2 minus 1 2 minus 1 इथं आहे. लाईन ड्रॉ केली तर काय परपेंडिक्युलर म्हणजे परपेंडिक्युलर टू x axis and parallel to y. Parallel to y means not defined. And right now the last is given that 7 1 minus 3 1. 7 1 minus 3 1 म्हणजे 7 1 इथे कुठे असणार आहे आणि minus 3 1 म्हटल्यानंतर इथे कुठे पॅरलल टू x axis म्हणजे 0 असणार आहे. डेफिनेटली y2 minus y1 म्हणजे 1 minus 1 upon minus 3 minus 7 which is equal to 0 upon minus 10 which is equal to 0. That means parallel to x axis. Inclination of that is 0. Inclination of that is 0. Next question, second, if x and y intercepts of the line L are 2 and 3 respectively, then find the slope of the line L. Find the slope of the line L. What is given? If the x and y intercepts of line L are 2 and 3 respectively, then find the slope of line L. Slope काढायचा लाईन L चा. लाईन L आता ही लाईन L दिली ना, मग आपल्याला काय बघायचं, गिवन दॅट काय गिवन दिलंय, x intercept of line L is 2 and y intercept of line L is 3. Therefore let A 2 0 and B 0 3 be the points on x axis and y axis respectively. Okay, therefore slope of line L is equal to y2 minus y1 upon x2 minus x1 which is equal to 3 minus 0 upon 0 minus 2 which is equal to 3 upon minus 2 which is equal to minus 3 by 2 is your this guy
Yes, slope of the line L. Now find the slope of the line whose inclination is 30. Second, third झाला. Inclination theta is equal to 30 degree. Therefore tan theta is equal to, formula for this is tan theta. Tan 30 degree is equal to 1 by root 3. Therefore slope is equal to 1 by root 3. Find the slope of the line whose inclination is pi by 4. Pi by 4 inclination है. Inclination theta is given that pi by 4. Therefore tan theta slope m is equal to tan theta, which is equal to tan pi by 4, which is equal to 1. Slope is 1. केवढे simple आहेत बघा examples. A line makes intercept 3 and 3 on the coordinate axis. 3 and 3 बरं का, म्हणजे x intercept 3 झाला, y intercept सुद्धा 3 झाला. मग काय आला 3 minus 0 0 minus 3 minus 1 येणार, बरोबर आहे ना. फाइंड द इन्क्लिनेशन ऑफ द लाइन. आता इन्क्लिनेशन ऑफ द लाइन विचारला आहे. तुम्हाला स्लोप माहित झाला की इन्क्लिनेशन माहित होतं, बरोबर आहे ना. स्लोप माहित झाला की इन्क्लिनेशन माहित होतं. given the x intercept of line is 3 and the y intercept of the line is 3. Let A 3 0 and B 0 3 be the points on x axis and y axis respectively. Then slope of line is equal to y2 minus y1, 3 minus 0 upon 0 minus 3, which is equal to 3 upon minus 3, which is equal to minus 1. Therefore tan theta is equal to minus 1. Therefore minus 1 is nothing but tan pi by 4. Minus tan theta is second quadrant आणि fourth quadrant मध्ये. मग आता second quadrant मध्ये काय होतं, minus tan pi minus pi by 4. tan pi minus pi by 4 असते. tan pi minus pi by 4 is nothing but minus tan pi by 4. tan pi by 4 is nothing but pi minus pi by 4. मग tan किती हो झाला हा, tan 4 pi minus pi, that is equal to 3 pi by 4, 3 pi by 4, which is equal to tan 135 degree. Tan theta is equal to 135. Therefore theta inclination is equal to 135 degree. Inclination is equal to 135, or we can say what, theta is equal to 3 pi by 4. Whereas इथं माहिती असला पाहिजे तुम्हाला tan pi minus theta is equal to minus tan theta. ये खूप important है. Tan pi minus theta is equal to minus tan theta. Is that clear? अगला fifth question. आता sixth question क्या होगा? Without using Pythagoras theorem, show that the points A, B, C are the vertices of the right angled triangle. Right angled triangle. A, B, C. काय माहित नाही आपल्याला, एकच मिनिट. काय सांगितलं, विदाउट युजिंग पायथागोरस थेरम शो दॅट द पॉइंट्स ए गिवन काय काय पहिला बघा. ए काय दिलाय 4 4, बी काय दिलाय 3 5, सी -1 -1. इज दॅट क्लियर? मग आपल्याला कसं आहे, ए बी सी आहे, माहित नाही आहे तो राईट अँगल आहे की नाही आहे. ए बी सी आहे, ए बी आणि ए सी काढला तर चालतो, आणि ए बी ए सी आणि बी सी काढायचा.
त्यातला कुठल्याही दोन स्लोपचा प्रोडक्ट -1 आला तरी आपण काय म्हणू शकतो, इथं परपेंडिक्युलर आहेत दोन लाईन्स, आणि मग तो ट्रायंगल काय होतो, राईट अँगल ट्रायंगल. स्लोप ऑफ AB इज इक्वल टू स्लोप ऑफ AB. आता स्लोप ऑफ AB घेत असताना फॉर्म्युल्यानुसार y2 - y1 अपॉन x2 - x1 विच इज इक्वल टू 5 - 4 upon 3 - 4 which is equal to 1 upon -1 which is equal to -1. Is that clear? Now slope of BC y2 - y1 upon x2 - x1. हा y2 आहे ना -1 माइनस इन ब्रॅकेट 5 b चा कोण आहे 5 आहे अपॉन -1 - 3 which is equal to -6 upon -4 which is equal to 2 3 जा 2 2 जा 3/2 येईल. आणि लास्ट स्लोप ऑफ AC y2 - y1 अपॉन x2 - x1 is equal to AC मध्ये y2 कोण आहे -1 आहे -4 अपॉन -1 - 4 which is equal to -5 upon -5 which is equal to 1. आता याच्यावर आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं स्लोप ऑफ AB into slope of AC is equal to -1 into 1 which is equal to -1. आता आपल्याला माहिती आहे since M1 M2 to -1 lines are perpendicular, therefore line AB and line AC are perpendicular to each other. Therefore AB is perpendicular to AC. Therefore triangle ABC is a right angle triangle. Right angled triangle. Right angled triangle. At what? AB is perpendicular to AC at A. बरोबर आहे. The given points are the vertices of the right angle triangle. त्यांनी show that करायला सांगितलं होतं. Therefore the given vertices of the right angle triangle. 7वा. Find the slope of the line which makes an angle of 45 with the positive direction of the y-axis measured anti-clockwise. Find the slope of the line which makes an angle of 45 degree with the positive direction of y-axis. Anti-clockwise मध्ये तो y ला 45 आला पाहिजे. तर ह्या y ला 45 होणार असा काढायला पाहिजे. इथं 45 झाला पाहिजे. y ला 45 इन्क्लिनेशन हा थीटा असं धरूया आपण. बरोबर आहे का? with the positive direction of x-axis. Since the line makes an angle with the positive direction of y-axis is 45 degree. 45 degree in anti-clockwise direction. Is 45. आलं लक्षात येतं? मग therefore inclination of theta. Actually inclination आपण काय म्हणतो? Inclination of a line is nothing but the angle made by the line with the positive direction of x-axis and measured by anti-clockwise. मग हा असणार ना हा. बरोबर आहे का? मग हा म्हणजे कोण? कुठं आला? हा इथेपर्यंत आला ना. हा इकडून इकडे आला. inclination theta is equal to, आता theta is equal to म्हणायचा का tan theta is equal to म्हणायचा? theta is equal to inclination. आता स्लोप ऑफ लाईन पहिला करूया.
स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू tan. आता इन्क्लिनेशन ऑफ द थीटा कुठे गेला, सॉरी, इन्क्लिनेशन ऑफ लाईन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 45 डिग्री. 90 डिग्री प्लस 45 थीटापर्यंत आला ना तो, 90 डिग्री प्लस 45 डिग्री. Therefore, slope of the line, find the slope of the line विचार है ना. Slope of the line is equal to tan of 90 degree plus 45 degree, that is tan of 135 degree. किंवा त्याला आपण काय म्हणू, 90 cot 45 काय होतं, tan मायनस cot of 45 degree minus cot 45 degree is equal to 1. Minus 1 is the slope of that line which makes an angle 45 degree with the positive direction of y axis. Positive direction of y axis ला असा होत असेल तर तो -1 येतो स्लोप. आता नेक्स्ट find the value of k which the points p q r are collinear. Collinear means slopes are equal, है ना. Collinear means slopes are equal. Find the value of k. P given k minus 1, q 2 1 and r 4 5. We have to find out these are the collinear. Collinear म्हणजे एका सरळ रेषेमध्ये, म्हणजे coincide असणार, म्हणजे slopes are parallel. Slope of pq, slope of and pq is equal to y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to 1 minus minus 1 upon 2 minus k, which is equal to 2 upon 2 minus k. And slope of qr is equal to y2 minus y1 upon x2 minus x1, which is equal to 5 minus 1 upon 4 minus 2, which is equal to 4 by 2, which is equal to 2. But p, q, r are collinear. Therefore, slope of pq is equal to slope of qr. Is that clear? मतलब slope of pq किती आहे, 2 upon 2 minus k, which is equal to 2. 2 is equal to 2 in bracket 2 minus k. 4 minus 2k. इधर 2 आहे, हा इकडे आहे ना. अदरवाइज माइनस 2k इकडे आला, प्लस 2k झाला, 4 minus 2. Therefore 2k is equal to 2, k is equal to 1. k ची व्हॅल्यू काय आली, 1 आली. दिस इज करेक्ट. k is equal to 1 आता. नेक्स्ट आहे 9 नंबर. Find the acute angle between the x-axis and the line joining the points 3 minus 1 and 4 minus 2. Okay. Acute angle find out करायचा आहे. Find the acute angle between the x-axis and the line joining the points 3 minus 1 and 4 minus 2. 3 minus 1 and 4 minus 2. 3 minus 1 and 4 minus 2. The line अशी असणार आहे. Okay. Now we have to find out the first slope of this given line. बरोबर आहे, म्हणजे काय, given, what is given? Given ऍक्च्युली आपला इथं ए आणि बी होता, बरोबर आहे ना. ए दिलाय 3 आणि बी दिलाय हा. ठीक आहे, म्हणून आपल्याला हा असा काढायचा आहे. तर हा तर काय असा हे होत नाही, आपण इथं बघूया. गिवन ए किती दिलाय बघा, 3 minus 1 and b 4 minus 2. Therefore slope of line AB, slope of AB is equal to minus 2 minus minus getting plus 1, minus 2 minus plus 1, 4 minus 3, 4 minus 3, which is equal to minus 1 upon 1.
slope of AB is equal to -1. Therefore tan theta, slope म्हणजे काय -1. Therefore tan theta is equal to -tan pi by 4, which is equal to tan pi minus pi by 4. म्हणजेच काय होतो, tan 180 minus 45 डिग्री म्हणजे 135, tan 135 degree. Therefore theta is equal to what, 135 degree झाला. आणि काय म्हणतात, acute angle between the two lines, म्हणजे x axis आणखी याच्यामधला विचारलाय, बरोबर आहे. म्हणजे तेच आता लेट अल्फा, आता हा जर घेतला असा, लेट अल्फा be the acute angle that line AB makes with x axis. Alpha be the acute angle with x axis, बरोबर आहे ना. acute angle that line AB कोणासोबत makes with x axis. दहा 135 आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे 45 आला, 90 प्लस 45 म्हणजे ह्याला राहिला परत काय 130, म्हणजेच काय 45 राहणार. आणि अल्फा प्लस थीटा, आता हा थीटा आहे, बरोबर आहे ना, हा थीटा आहे. आता अल्फा प्लस थीटा काय होणार आहे, अल्फा प्लस हा इथं आणि हा इथं असा आहे. म्हणजे काय झाला, अल्फा प्लस थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. अल्फा प्लस थीटा इज नथिंग बट 135 डिग्री, which is equal to 180. Therefore alpha is equal to 180 degree minus 135 degree. Therefore alpha is equal to 45 degree. आपण आता लिहिलं नव्हतं का, तो -4 आला तर इथे 45 केला तर -1, मग 45 असेल तर हा डेफिनेटली काय असतो, उरलेला 45 असतो 90 मध्ये. Therefore the acute angle between x axis and the line joining the points A and B is 45 degree. Is 45 degree होतो. त्यातला 10th क्वेश्चन आणि 11 असे दोन आहेत, ते बघूयात आपण. असे एक्झाम्पल्स ओरली पण आपल्याला करता येतात, पटपट राईट डाऊन करायला की लक्षात येत नाही, पण ओरली वी कॅन डायरेक्टली आन्सर. A line passes through the points x1 y1. What is given? A x1 y1 and B hk. If the slope of the line is m, बरोबर, the slope of line AB is equal to m असं consider करू, m, then show that k minus y is equal to m into h minus, show that k minus y1 is equal to m into h minus x1. आता इथं काय विचारलं आहे, स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन AB is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. Slope of line AB is equal to m, y2 minus y1, k minus y1 upon x2 minus x1, h minus x1, which is equal to m into h minus x1 is equal to k minus y1. Okay, संपला की k minus y1 is equal to म्हणजे काय m into h minus x1. This is a final proof. This is the proof. If the points, next 11 number, if the points A, H is 0, given that if the point A, H is 0, B 0k and C, A, B lie on a line, then show that A upon H plus B upon K is equal to N. A upon H plus B upon K is equal to 1. Show that करायचं, शो करायचं आपल्याला. काय सांगितलं, इफ लाईन these are lie on the line. lie on the line म्हणजे काय, ऍक्च्युअल काय होतं त्याला, कोलिनियर म्हणतो आपण. Since points A, B and C lie on a line, therefore
these are collinear. Collinear means slope AB, slope of AB is equal to slope of BC. y2 minus y1 सांगा k minus 0 upon 0 minus h is equal to b minus k upon a minus 0. क्या क्लियर? आता आपल्याला काय करायचं आहे, k upon minus h is equal to b minus k upon a आहे. आता a upon h हा इकडे गेला, a upon minus h which is equal to ह्या k आला by alternando b. सरळ सरळ काय करायचं आहे ना, ए अपॉन एच आपल्याला तेच पाहिजे ना. हा कोण आहे, सॉरी घेताना चुकीच घेतलं, ए इकडे गेला तर के इकडे येतो. सपोज आपण ए के असंच घेऊया, म्हणजे ए अपॉन मायनस एच इज इक्वल टू बी मायनस के अपॉन के आला. आता इथे घेताना मायनस याला द्या, ए अपॉन एच पॉझिटिव्ह, ए अपॉन एच इज इक्वल टू मायनस बी प्लस के अपॉन के. देअरफॉर मायनस याला दिल्यामुळे मायनस बी झाला, हा प्लस झाला, म्हणजेच काय झाला, ए अपॉन एच इज इक्वल टू के मायनस बी अपॉन के. देअरफॉर ए अपॉन एच इज इक्वल टू 1 मायनस बी बाय के. केला के ने डिवाइड केला, देअरफॉर ए अपॉन एच प्लस बी बाय के इज इक्वल टू 1. दिस इज द फायनल प्रूफ ऑफ दिस 11th काय म्हणतो बघा इक्वेशन. So this will be the last example of second exercise. Next topic will be equation of a line in a different forms. Equation of a line in different forms. Line चे वेगवेगळे इक्वेशन्स आहेत आणि ते तुम्ही 10th मध्ये शिकलाय. स्लोप पॉइंट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म आणि पासिंग थ्रू ओरिजिन वाला नॉर्मल फॉर्म आहेत. या पद्धतीचे तुम्हाला एक्झाम्पल्स आपल्याला इथं बघता येतात. स्लोप इंटरसेप्ट, स्लोप पॉइंट, डबल इंटरसेप्ट, परत स्लोप पॉइंट आपण बघितला, 2 पॉइंट फॉर्म बघायचा आहे, नॉर्मल फॉर्म बघायचा आहे. अशा पद्धतीचे आपण फॉर्म्स नेक्स्ट टाइम बघू आणि त्याच्यावरचे एक्सरसाइज सॉल्व्ह करू. थँक्यू व्हेरी मच.